मंत्री गिरीश महाजन सध्या आपल्या सोबत आहेत। आज विठ्ठल मंदिरामध्ये शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे आणि या महापूजेनंतर गिरीश महाजन हे सुद्धा सहभागी झालेले होते। गिरीशजी, आज विठ्ठलाची महापूजा संपन्न झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या 4 पिढ्या या महापूजेत संपन्न होतात। तुम्ही देखील या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। काय सांगाल, विठ्ठलाचरणी मुळात काय साकडं घातलं जातंय? महायुतीला ही संधी पुन्हा एकदा मिळावी असं साकडं घातलं जातंय का? नाही, ती तर आता परमेश्वराचीच कृपा होईल। आपण बघतात मुख्यमंत्री महोदय स्वतः पूजेला या ठिकाणी आले। गेल्या वर्षी होते, कशा पद्धतीने आम्ही काम करतोय, कशी परमेश्वराची सेवा करतोय पांडुरंगाची, हे आपण बघतात। पण साकडं वगैरे तर माझं पहिलं असं पांडुरंगाकडे मागणी आहे की या ठिकाणी बाबा यावेळेला दमदार पावसाची सुरुवात झालेली आहे, पिकंही चांगले आहेत, दुबार पेरणी कुठे झालेली नाही आणि त्यामुळे सुगीचे दिवस शेतकऱ्यांना येऊ दे। शेतकऱ्यांना कुठे संकट, त्याच्यावरती मग अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, वादळ असेल, त्यापासून वाचव आणि शेतकऱ्यांना सर्वाधिक सुखीत ठेव, ही पांडुरंगाच्या चरणी मी मागणी केलेली आहे। आणि त्याचबरोबर सध्या राज्यामध्ये जे आरक्षणाचं एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे, समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला लागलेली आहे, या सगळ्या गोष्टीपासून वाचू दे। कारण आम्ही शेवटी राष्ट्रीयत्व आमच्या अंगामध्ये आहे, आम्ही शेवटी हिंदुस्थानी आहोत, आम्ही इंडियन आहोत, आम्ही भारतीय आहोत। पण त्याच्या बाहेर जाऊन आता आम्ही ज्या पद्धतीने समाजामध्ये भांडतो आहोत, अगदी टोकाची भूमिका घेतो आहोत, मला वाटतं हे देशाच्या सुरक्षेसाठी किंवा देशाला एक संघ ठेवण्यासाठी हे काही मला वाटतं योग्य नाही आहे। मला तर मी तर पुढे देशाचा विचार करतो आहे। आम्ही जर समाजातच भांडत राहिलो, अशा पद्धतीने एकमेकावर तुटूनच पडत राहिलो, तर मला वाटतं ही काही चांगली गोष्ट नाही आहे। आणि म्हणून परमेश्वराला मी प्रार्थना करेल, पांडुरंगाला, की बाबा ज्याच्या देशात त्याला भेटू दे, आरक्षणाचा प्रश्न लवकर संपव आणि आम्हाला एक संघपणे, एकत्रितपणे सगळ्यांना गुण्यागोविंदाने या ठिकाणी राज्यामध्ये राहू दे। भूमिकेच्या संदर्भाने काही साकडं पांडुरंगाला घातलेलं आहे का? मला वाटतं मी सांगेल पांडुरंग, की बाबा सगळ्यांना सद्बुद्धी दे। म्हणजे राजकारण एका बाजूला राहू द्या, राजकारण आम्ही करत राहू, पण या ठिकाणी की ज्या दिवशी ज्या ठिकाणी ज्या गोष्टीमध्ये देशाच्या एकात्मतेला धोका पोचतो आहे, आम्ही समाजामध्येच तेढ निर्माण होते, मला वाटतं अशा गोष्टीपासून आम्ही सर्वांनी राजकारण विरहित राहिलं पाहिजे। राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्ताधारी असतील, विरोधक असतील, सगळ्यांनी या ठिकाणी विचार केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आणि ते विरोधकांनी केलं पाहिजे। तिसऱ्या राजकारणासाठी राजकारण, मतांसाठी राजकारण, मग राज्याचं काही हो, समाजामध्ये काही तेढ निर्माण होऊ द्या, मारामाऱ्या होऊ द्या, भानगडी होऊ द्या, त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही सगळ्यांनी राजकारण्यांनी विचार केला पाहिजे, मला असं वाटतं। पण तिसऱ्यांदा संधी तर मुख्यमंत्री शिंदेंना मिळालेली आहे, पुढची संधी ही भाजपच्या नेत्याला मिळावी अशी इच्छा आहे का? नाही, इच्छा कोणाचीच असते, इच्छा सगळ्यांचीच असते, प्रत्येकाची इच्छा असते, पण निश्चित पुढचाही मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल। मी पांडुरंगाच्या चरणीसुद्धा ही मागणी केलेलीच आहे आणि आपण बघा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री या ठिकाणी राहील आणि पुढच्या पूजेला सुद्धा आमचाच मुख्यमंत्री या ठिकाणी असेल। खूप खूप धन्यवाद या बातचीतीबद्दल। तर पुढच्या वर्षी सुद्धा पांडुरंगाच्या महापूजेचा मान हा महायुतीच्याच नेत्याला मिळेल, महायुतीच्याच मुख्यमंत्र्याला मिळेल अशी अपेक्षा, अशी इच्छा गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन अभिजित सह मनोज पाठक, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।